तर विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यात मतदान होणार आहे। मुंबईत कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यांचं वाटप करण्यात येत आहे आणि याच संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी। अक्षय, कशी तयारी सुरू आहे? सध्या आपण मुंबईतल्या वरळी विधानसभेमध्ये आहोत। वरळी विधानसभेमधल्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये सध्या आपण पाहू शकतो की उद्याची मतदानाची तयारी जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांकडनं करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की व्हीव्हीपॅट असतील, ईव्हीएम मशीन असतील, ते सगळे मशीन्स जे आहेत ते सध्या या संपूर्ण नेहरू सायन्स सेंटरमधनं मध्ये आणले गेलेले आहेत। सर्वच निवडणूक अधिकारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। निवडणूक कामावरती असलेले कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त आहे। खरं तर ईव्हीएम असतील, व्हीव्हीपॅट मशीन्स असतील, या सगळ्या मशीन्स ज्या आहेत ते उद्या मतदान केंद्रावरती मतदान केंद्रावरती घेऊन जाण्यात येणार आहेत आणि त्यांची संपूर्ण वाटणी जी आहे ती सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं करण्यात येते आणि उद्याच्या निवडणुकीची तयारी जी आहे ती प्रशासनाकडनं सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळते। वरळी विधानसभा ही हाय व्होल्टेज निवडणूक असलेली एक विधानसभा आहे। खरं तर या संपूर्ण विधानसभेमधनं आदित्य ठाकरे असतील, त्याचसोबत मिलिंद देवरा असतील आणि संदीप देशपांडे असतील, अशी तिरंगी लढत या सगळ्या निवडणुकीमध्ये होते। त्याचमुळे या सगळ्या तयारी या ठिकाणी पाहता दिसते। अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।